तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने हो हो रूप पाहता लोचने हो रूप संत संगतीचे काय सांगू सुख साधु
संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे
संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा सारखे नाही तेथे, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी, इहलोकी जेणे सर्वाभूती सम, इहलोकी जेणे सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणो कदा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी, नामा म्हणे गाय दूध एक सारे, किंवा नामा म्हणे गाय दूध एक साय, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. विठ्ठल गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. करू प्रथम नमन, दुसरे मन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुभूषणाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामदूतं शरणं प्रबध्ये. राधा तू मेरी माँ है, पिता घनश्याम, उन दोनों के चरणों पर वारंवार प्रणाम. सर्वांनी 2 मिनिट हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचे. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. सर्वांनी म्हणायचे जय राधा हरी बोल, हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल.
संत संगतीचे काय सांगू सुख आपणासारखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेण्यात आलेला अभंग पंढरीचे लाडके आणि निस्सिम भक्त नामदेव महाराज ज्यांच्या हातून भगवंताने जेवावं नैवेद्य खावा असे लाडके निस्सिम भक्त नामदेव यांचा 4 चरणांचा संतांच्या संगतीचं महत्व सांगणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं उचित ठरेल. सालाबाद प्रमाणे माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हा चालत असलेला पायदिंडी सोहळा आणि मजल दर मजल करत करत आपण एक एक मुक्काम टाकत आज 8 दिवस झाले आपण चालतोय आणि आजच्या या 9व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. आणि म्हणजे महाराज आज खरंच धन्यता मानावी लागेल की माऊलींच्या दरबारामध्ये आणि या साक्षात आळंदीमध्ये माझी कीर्तन रूपी सेवा होते. खर तर माझे तर पुण्यवान कुठेतरी माझी पुण्यगाठी कुठेतरी असेलच पण माझ्या वाड वडिलांची सुद्धा पुण्यगाठी असेल पुण्य असतील म्हणूनच आज माझी कीर्तन रूपी सेवा आज माऊलींच्या दरबारामध्ये होती. विठ्ठल विठ्ठल महाराज दिंडी आपण दरवर्षी दिंडीला येतो. दिंडी म्हणजे आपला जीव की प्राण होतो. म्हणजे महाराज एकदाच सांगतात निमंत्रण देताना पत्रक देताना की महाराज दादा ताई तुम्ही 1 वर्ष तरी आमच्या दिंडीमध्ये या म्हणजे पुढच्या वर्षीपासून तुम्हाला बोलवायला सुद्धा लागणार नाही. ही खरं दिंडी आहे. माझ्या महाराज दिंडी म्हणजे काय तर दिंडी म्हणजे या तरुणांचा जीव की प्राण महाराज या पूर्ण वारकऱ्यांचा जीव की प्राण. महाराज दिंडी अजून काय करते दिंडीमध्ये दिंडी काय करते तर दिंडीमध्ये हा इतका आनंद असतो ना महाराज दिंडीमध्ये किती आनंद असतो तर महाराज आमचे हे 70-80 वर्षाचे म्हातारे लोक आहेत ना ते महाराज आमच्या खांद्यावर हात टेकून महाराज पावल्या खेळतात. हा खरं तर दिंडीचा आनंद म्हणावा लागेल दिंडीची ऊर्जा म्हणावी लागेल. महाराज आपण रोजचा आपण मोबाईल वापरतो मोबाईल बरोबर ना सगळेजण मोबाईल वापरतात ना तो महाराज जर पूर्ण दिवस टिकायचा असेल त्याची चार्जिंग पूर्ण दिवस चालायची असेल तर आपण काय करतो त्याला 1 तास किंवा 2 तास त्याला चार्जिंगला लावतो बरोबर ना. का विदाउट चार्जिंगचे मोबाईल वापरतात नाही ना चार्जिंगचे मोबाईल वापरतात ना महाराज. तसंच सेम ऍज इट इज वर्षभराची ही चार्जिंग टिकावी म्हणून हा 10 दिवस चार्जिंगचा दिंडीचा नियोजन. विठ्ठल विठ्ठल सगळेजण दिंडीचं तोंड भरून कौतुक करतात सगळेजण दिंडीचं तोंड भरून कौतुक करतात पण मी एकच म्हणेल महाराज नाही दिंडीमध्ये देव भेटत कदाचित दिंडीमध्ये देव नसेल भेटत पण देवासारखी माणसं भेटल्याशिवाय नक्कीच राहत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज या सृष्टीमध्ये 84 लक्ष एवढे जगत आहेत. महाराज प्रत्येक जीवाचं ध्येय आहे ते कोणत्या तरी सुखापर्यंत पोहोचण्याकरता प्रत्येक जीव हा धडपडत असतो की मला या कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमधून सुख हे मिळालं पाहिजे सुख हे मिळालं पाहिजे. मग प्रत्येक जीवाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असावी. पशुची व्याख्या असावी त्याला पूर्ण दिवसामध्ये त्याच्या दावणीला बांधून त्याला मोकळं सोडणं किंवा त्याच्या चाऱ्या पाण्यापर्यंत त्याला जाऊन पोहोचवणं ही झाली पशुच्या सुखाची व्याख्या. महाराज पक्षाच्या सुखाची व्याख्या सकाळ झाली उजाडलं तर ते पक्षी काय करतात सकाळ निघतात सारा पाणी जमा करतात सारा पाणी दाणे जमा करतात आणि संध्याकाळी येऊन झोपतात. कदाचित तेच त्या पक्ष्यांचं सुखाचं ध्येय असावं. महाराज सेम ऍज इट इज महाराज प्रत्येक जीव हा सुखाच्या धडपडीत असतो. महाराज प्रत्येक जीव हा शाश्वत सुखाच्या धडपडीत असतो. पण महाराज ते शाश्वत सुखाच्या
ध्येयापर्यंत जाऊन पोहोचत नाही ते क्षणिक सुखाशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज या 84,83,999,000 योनी ह्या निर्माण झाल्या ना महाराज, त्या प्रत्येक जीवाला वाटतं की ह्या जन्मामध्ये मला सुख मिळेल, त्या जन्मामध्ये सुख मिळेल. पण महाराज परिणाम काय होतो, फळ काय मिळतं, तर कोणत्याही जीवामध्ये कोणत्याही योनीमध्ये सुख त्याच्या पदरी पडत नाही. महाराज त्या 83,99,999 योनी फिरून महाराज आणि शेवटची योनी म्हणजे मनुष्याची योनी हे निर्माण झाली. महाराज मनुष्याला असं वाटलं की ह्या मनुष्याच्या योनीमध्ये सुद्धा, या मनुष्याच्या योनीमध्ये तरी मला सुख मिळेल. पण महाराज ज्यावेळेस मनुष्य योनी, मनुष्य जन्म किंवा मनुष्याचा गर्भ ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये वाढत असतो ना महाराज, त्याच वेळेस महाराज तिथे का एसीची हवा असते का? आईच्या उदरामध्ये नाही महाराज. आईच्या उदरामध्ये कृमी, कीटक, घाण, मल, मूत्र अगदी असं त्या त्रासामध्ये महाराज काय करावं लागतं, तर 9 महिने 9 दिवस या जीवाला वाढावं लागतं. महाराज त्या दुःखातून मोकळ होण्याकरता हा जीव काय करतो, तर देवाला विनवणी करतो. एक वेळ करी या एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळा करी या दुःखा वेगळे. हो दुरितांचे सारे दुरितांचे सारे या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. आठविना पाया हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा काय जीव विनवणी करतो, देवा या दुःखातून मला मोकळं कर. देव म्हणतो हे जीवा या दुःखातून तुला मोकळं केलं तर तू काय करशील. मग हा जीव म्हणतो देवा जर तुम्हाला या दुःखातून मोकळं केलंस ना तर रात्र आणि दिवस तुझं भजन करेल. महाराज देवाला दया आली. देवाला दया आल्यानंतर 9 महिने झाल्यानंतर, 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर महाराज या देहाला, या जीवाला देवाने मोकळं केलं. महाराज त्यावेळेस या जीवाला वाटलं होतं की आता तरी सुख मिळेल. पण महाराज हा जीव जन्माला येताना सुद्धा दुःखातच आला, म्हणजे रडत रडत आला की हसत हसत येतो नाही. महाराज जन्माला आईच्या उदरामध्ये सुद्धा दुःख होतं, पण महाराज जन्माला येताना सुद्धा दुःखातूनच आला. महाराज त्याच्यानंतर महाराज माणसाची अपेक्षा वाढली, मनुष्याची अपेक्षा वाढली. महाराज मनुष्याच्या अपेक्षा वाढल्यानंतर महाराज मनुष्याची आशा वाढल्या, अपेक्षा वाढल्या आणि महाराज या मनुष्याला अनेक मायावी रूप, मायावी नाती ही महाराज भेटली. महाराज ही मायावी नाती, या मायेच्या जाळ्यामध्ये मनुष्य अडकल्यानंतर महाराज त्याला असं वाटलं की हे सगळे माझेच आहेत, हे सगळे माझेच आहेत. पण महाराज हे माझे माझे करता करता त्याच्यावर जर का दुःखाचा डोंगर कोसळला ना, संकट आलं ना महाराज, तर ते तुमचे राहतात का? नाही महाराज, ते सुद्धा पाठ फिरवतात. महाराज म्हणून संत सांगतायत
नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही नाही रे नाही कुणाचे कोणी. महाराज ज्याला आपण म्हणतो ना, ज्याला आपलं मानतो ना महाराज, त्याच्यावर का संकट आलं ना तर महाराज काय करतात तर ते पाठ फिरवतात. हे कशावरून समजलं तर 2020 मध्ये कोरोना आला ना महाराज, लव्ह मॅरेज करून बायको आणलेली, त्या नवऱ्याला कोरोना झाला महाराज. त्याने काय करावं त्या बायकोने, नवरा बेडरूम मध्ये होता महाराज, त्या बायकोने काय करावं, ताट भरावं, ताट भरायचं, जे काही ते जेवण वाढायचं आणि दारातूनच ढकलून द्यायचं, ते नवऱ्यापर्यंत पोहोचून जायचं. महाराज काय केलं होतं आधी 4 ते 5 वर्षापूर्वी, काय केलं होतं, लव्ह मॅरेज केलं होतं, प्रेम केलं होतं महाराज. परिणाम काय झाला, तीच प्रेम करणारी पत्नी संकटाच्या वेळी महाराज मागे फिरली, विठ्ठल विठ्ठल. सुख मिळालं का, नाही महाराज. या मायावी नात्यांमध्ये, या मायेच्या जाळ्यामध्ये मनुष्याला सुख मिळालं. सर्व सुखाची आशा जन्मलेला, सर्व सुखाची आशा जन्मलेला, आशा मुक्ती एक यज्ञ नाही केला, आशा मुक्ती एक यज्ञ नाही केला. होई लताधिकारी न पावला, लताधिकारी न पावला, माया विंदीला दिव माझा, माया विंदीला दिव माझा. हे माझे सहित नेनती गुणी, माझे सहित नेनती गुणी, माझे सहित जीवाची व्यथा काय झाली, सर्व सुखाची या आशा जन्म गेला. महाराज या सुखाच्या शोधामध्ये, या सुखाच्या शोधामध्ये अख्खा जन्म घालवला, पण त्याला सुख मिळालं नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर काय झालं तर मनुष्य संसार करू लागला. महाराज या संसार करता करता मनुष्याला वाटलं की आता लग्न झालं, आता मला नक्कीच सुख मिळालं जाईल. तर महाराज या लग्न झाल्यानंतर ज्या संसाराचं मुळच दुःख आहे, तर ते काय सुख देणार आहे. दुःख बंधनारी आहे हा संसार, दुःख बंधनारी आहे हा संसार, हो दुःख बंधनारी आहे हा संसार, दुःख बंधनारी आहे हा संसार.
दरपडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज अख्खा संसार करतो, मनुष्याला असं वाटतं की आज नाही सुख मिळालं पण उद्या सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज त्या आशेमध्ये धडपडत असतो. महाराज या मनुष्य संसारामध्ये काय करतो माहितीये का? जर मनुष्याकडे सायकल जर असली ना तर महाराज मनुष्याला आशा लागते टू व्हीलरची. महाराज टू व्हीलर मनुष्य एक दिवस घेतो. महाराज टू व्हीलर घेतल्यानंतर मनुष्याला आशा लागते ती कसली? माझ्या दारामध्ये एक ना एक दिवस फोर व्हीलर आली पाहिजे. महाराज या आशेमध्ये महाराज मनुष्य काय करतो तर रात्रंदिवस धडपड करतो, रात्रंदिवस धडपड करतो. आणि महाराज या धडपडीमध्ये महाराज मनुष्याला सुख कधी मिळाल्या जात नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज मनुष्य संसार करतो, संसारात सुख कधीच मिळालं नाही महाराज, कधीच मिळत नाही. महाराज अजून पुढे जाऊन सांगेल. महाराज मनुष्य कधीतरी पैशाच्या मागे धावतो. महाराज कधीतरी मनुष्याला वाटतं की पैसा आला तर कधीतरी मला नक्कीच सुख मिळाले जाईल. पण महाराज पैसा जर सुखाचं कारण असतं ना, महाराज पैसा जर सुखाचं कारण असतं ना तर झोपेच्या गोळ्या या निघाल्याच. महाराज जर पैसा जर सुखाचं कारण असतं ना तर हार्ट अटॅक येऊन कोणी गेलं नसतं. कारण हार्ट अटॅक कधी येतो? दुःख होतं, टेन्शन येतो, हृदयावर काय होतं तर जास्त दाब येतो आणि हार्ट अटॅक येतो. पैसा जर सुखाचं कारण असतं तर हार्ट अटॅक कधीच आले नसते. काय झालं? एक भिकारी होता. भिकारी त्याचा डेली शेड्यूल काय होता की पूर्ण दिवस त्याची जे काही जो डेली रुटीन होता तो करायचा. या गाडीतून त्या गाडीत, त्या गाडीतून त्या गाडीत, त्या गाडीतून त्या गाडीत. जे काही ते पैसे जमतील त्याने काय करावं, संध्याकाळी 6 वाजता यावं. त्या एक हॉटेलमध्ये चहाच्या टपरीवर, वडापावच्या टपरीवर जे काही मिळेल, वडापाव मिळेल, समोसा मिळेल, जे काही मिळेल ते त्याने खावं आणि संध्याकाळी 7 वाजता त्याने झोपावं. महाराज 7 वाजता तो असा झोपायचा ना की पूर्ण रहदारी चालू असायची फुटपाथवर पण त्याला जाग काही येत नव्हती. अशा पद्धतीत तो माणूस भिकारी व्हायचा. महाराज काय झालं? एके दिवशी त्याला 1000 रुपये मिळाले. 1000 रुपये मिळाले. महाराज ते 1000 रुपये त्याने घेतले. 1000 रुपये घेतल्याबरोबर त्याने खिशात टाकले. खिशात टाकल्यानंतर त्याने मस्त आज काय केलं तर हॉटेलमध्ये जाऊन जेवला. त्यातले 200-300 रुपये खर्च झाले. 600-700 रुपये त्याच्याकडे उरले. 600-700 रुपये उरले. त्याने काय केलं, या खिशामध्ये घातलं. त्याचा 7चा डेली टाइम होता. 7 वाजता त्याने काय केलं, आपला गोंडपाट अंथरलं आणि तो झोपला. झोपला का नाही? त्याने काय करावं, या खिशातून पैसे काढायचे, त्या खिशात टाकायचे, या खिशातून पैसे काढायचे, त्या खिशात टाकायचे, तिथून काढायचे इथं, इथून काढायचे तिथं. महाराज 7 वाजता जो माणूस झोपणारा होता, 10 वाजले त्याला झोप लागत नाही, 12 वाजले झोप लागत नाही, पहाटेचे 3 वाजले झोप काही लागत नाही. महाराज त्याने काय केलं, ते उरले होते ना पैसे ते घेतले, जाऊन जिथे भेटले होते ना तिथेच टाकले आणि 4 वाजता येऊन माणूस झोपला, तोही सामसूम. महाराज दृष्टांत संपला. परिणाम सिद्धांत काय आहे का? महाराज जो भिकारी 7 वाजता बिनधास्त झोपायचा, म्हणजे गाडी जरी रहदारी जायची तरी त्याला जाग येत काही नव्हती, त्याला जाग येत नव्हती, त्याला पैसे भेटले, महाराज झोप लागले नाही. परिणाम काय झाला तर पैसा जर सुखाचं कारण असतं ना तर महाराज तर पैशाने झोप लागली असती. विढाला विढाला काही जणांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता की संसारामध्ये सुख नाही, पैशाच्या मागे सुख नाही, मग सुख आहे कुठे? नामदेव महाराज दृष्टांत देतात, ऐका. माऊलींना, माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली आणि महाराज तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. महाराज पांडुरंगाकडे माऊली गेले आणि माऊली पांडुरंगाकडे गेल्यानंतर त्यांची इच्छा प्रकट केली की देवा, माझं सगळं आता कार्य संपलेलं आहे, मला एक शेवटची इच्छा आहे, ती माझी तीर्थदर्शन यात्रा योजना, तीर्थदर्शन करायचं.
पूर्ण भारत तीर्थयात्रा करायची. पांडुरंग भगवंत म्हणाला, चालेल ना महाराज, कधी निघता यात्रेला, कधी निघता यात्रेला? माऊली म्हणतात, देवा मी यात्रेला जाईल, पण मी एकटा जाणार नाही, नामदेव महाराजांना माझ्यासोबत तुम्हाला द्यावं लागेल. महाराज नामदेव महाराजांना बोलवण्यात आलं आणि नामदेव महाराजांना देवाने सांगितलं की माऊली आले, त्यांच्या बरोबर तुला तीर्थदर्शनाला जायचं आहे. महाराज नामदेव महाराज म्हणाले की देवा तुझ्याशिवाय मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही, तुम्हाला हे तीर्थदर्शन यात्रेला पाठवतोस? नाही 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 नाहीच म्हणायला लागले. पण महाराज भगवंताने नामदेवरायांना समजावलं. समजूत ज्यावेळेस काढल्यानंतर मग नामदेवराय म्हणाले, देवा मी जाईल, देवा मी जाईल, पण एक अटीवर. ती कोणती अट? ज्याचे हात तुझ्यासारखे कमरेवर नसतील ना, त्याचं मी कधीच दर्शन घेणार नाही. कटेवरी कर नाही जा देवाचे, मेघे मी तयाचे मेघे मी तयाचे काय अट मांडली देवा? तुझ्यासारखे जर कटेवरी कर नाही ज्या देवाचे, त्याचे न घे मी दर्शन. महाराज तुझ्यासारखे जर कटेवर कर नसतील ना, कमरेवर हात नसतील ना, त्याचं दर्शन मी घेणार नाही. अट मान्य असेल तर मी जातो, नाही तर जात नाही. लाडका भक्त देव म्हणतात, बाबा मी अट मान्य करतो, पण माऊलींच्या सोबत तू निघ. महाराज तू तीर्थदर्शन यात्रेला जा. महाराज माऊली आणि नामदेव महाराज गेले. महाराज ज्यावेळेस आपण तीर्थयात्रा करतो ना, ज्यावेळेस तीर्थ करतो ना महाराज, त्यावेळेस ज्ञानाबरोबर नामाची सुद्धा आपल्याला जोड असावी लागते, अन्यथा तीर्थयात्रा आपली फळास येत नाही. जोवर महाराज ज्ञान असेल ना, तर आपल्या तीर्थाला नाम सुद्धा असलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की जो आपण चालतो, ज्यावेळेस आपण दिंडीमध्ये चालतो, त्यावेळेस मुखाने नाम घेत जा. महाराज ज्ञान आहे पण नाम असेल ना, तर तीर्थदर्शन तीर्थयात्रा आपली काय होते, तर फळाला जाते. म्हणून महाराज ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज तीर्थाला निघाले. महाराज सगळी तीर्थदर्शन यात्रा झाली, तीर्थयात्रा झाली. महाराज माऊली आणि नामदेवराय ज्यावेळेस पंढरपूरला आले ना, पंढरपूरला आल्यानंतर नामदेवराय ज्यावेळेस माऊलींच्या भगवंताच्या रावळामध्ये गेले, भगवंताच्या रावळामध्ये गेल्यानंतर भगवंताने प्रश्न केला, नामदेव महाराज तुम्ही तर जायच्या इच्छेत नव्हते, तुमची जायची इच्छा नव्हते, मग येताना हसत हसत आले, मग तुमची तीर्थयात्रा कशी झाली? महाराज मग नामदेवराय म्हणतात, देवा देवा या माऊलींच्या संगतीचं सुख किती आहे महाराज, त्यांच्या संगतीचं सुख मी शब्दात वर्णन करत नाही. अभंगाच्या प्रथम संत संगतीचे काय सांगू तुला, संत संगतीचे काय सांगू तुला, संत संगतीचे काय सांगू तुला, संत संगतीचे काय सांगू तुला. संत संगतीचे
माऊलींच्या संगतीचं सुख मला इतकं लाभलं तर त्या संतांच्या संगतीसारखं सुख मला अजून कुठेही लागलं नव्हतं, कुठेही लाभलं नव्हतं. महाराज आपण ज्या सुखाच्या व्याख्या करतो ना महाराज, आपण जे सुख शोधतो ना ते क्षणिक सुख मिळतं, क्षणिक सुखाच्या दिशेने चालतो. पण आपली अपेक्षा काय आहे तर शाश्वत सुखाची अपेक्षा आहे. महाराज एक उदाहरण देतो तुम्हाला ऐका. जर आपल्याला दूध किंवा दही पाहिजे असेल तर आपण मेडिकल मध्ये किंवा जनरल स्टोअर मध्ये जायचं का? मिळेल का दूध? मेडिकल मध्ये दूध दही मिळतं का? मिळतं का? नाही. महाराज जर दूध आणि दही पाहिजे असेल ना तर डेअरी मध्येच जावं लागेल. आणि गोळ्या आणि औषधं पाहिजे असतील ना तर महाराज कुठे जावं लागेल तर मेडिकल मध्येच जावं लागेल. म्हणजेच महाराज यावरूनच सांगतो, जर शाश्वत सुखाची जर अपेक्षा असेल ना तर संतांच्या संगतीतच यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल महाराज या 25 वर्षाची जर सुखाची व्याख्या जर करत असेल ना महाराज, या मी माझ्यावरून सांगतो महाराज, तर या ज्या आधीचे जे काही सुख होतं ना ते दिवसेंदिवस सुख मिळायचं पण कुठेतरी दुःख यायचं. पण महाराज या वर्षभरात हे 10 दिवस कधीच दुःख, दिंडीचे जे 10 दिवस आहेत ना कधीच दुःख मिळालं नाही. हे कसला परिणाम तर संतांच्या संगतीचा परिणाम. विडला महाराज नामदेव महाराजांना माऊलींची संगत लागली, नामदेवरायांना माऊलींची संगत लाभली. आणि महाराज या दिंडीवाल्यांना महाराज गणेश बाबांची आणि योगेश महाराजांच्या थोर संतांची संगत लागली. म्हणजेच या 10 दिवस दुःख कधीच पदरी पडत नाही आणि सुखाशिवाय सुखाचे अनुभव आल्याशिवाय राहत नाही. विडला मला कधीतरी ज्ञानोबारायांचं दर्शन घडेल किंवा नाही माहिती नाही, तुकोबारायांचं दर्शन देतील किंवा माहिती नाही. पण महाराज गणेश बाबांमध्ये आणि योगेश महाराजांमध्ये महाराज संत माऊली सुद्धा बघतो, तुकोबाराय सुद्धा बघतो आणि महाराज नाथ बाबा सुद्धा बघतो. कशावरून ऐका, बाबांच्या सारखं ज्ञान, माऊलींसारखं ज्ञान बाबांमध्ये महाराज खूप असं ओसंडून वाहतोय. वैराग्य म्हणजे बाबा परभणीचे, तुकोबारायांसारखं वैराग्य बाबा परभणीचे. इतकी प्रॉपर्टी इस्टेट टाकून बाबा आळंदीला आले, तुमच्या आमच्या हिता करता आले. महाराज ते तुकोबारायांसारखं वैराग्य महाराज बाबांमध्ये आहे. महाराज कधीतरी बाबांना कोणी जरी काहीही बोललं ना तरी नाथ बाबांसारखी शांतता बाबांमध्ये आहे. म्हणून बाबांमध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि नाथ बाबांचा वारसा आहे. विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या मध्ये सुद्धा, आपल्या योगेश महाराजांच्या मध्ये सुद्धा महाराज माऊलींसारख्या ज्ञानाची कधीच महाराजांमध्ये कमी नाहीये. महाराज वैराग्य जर म्हणावं लागेल ना, महाराज वर्षभर डीवायजी क्लासेस चालवतात, कितीतरी 1000 फी नाही देत, कितीतरी फी नाही देत. महाराज तुकोबारायांसारखं वैराग्य महाराजांमध्ये आहे. तरी आम्ही विचारलं ना महाराज, कधी आपण मागत नाही का? कधी आपण मागायची नाही का? महाराज म्हणतात जाऊ दे ना, कशाला लक्ष द्यायचं, आपल्याला माऊली बरोबरून देत असते. महाराज तुकोबारायांसारखं वैराग्य महाराजांमध्ये आहे. आणि महाराजांना कोणीही यावं आणि महाराज कधीतरी जर वरच्या स्वरात जर कोणी बोललं ना महाराज कधीच त्याच्याशी वरच्या स्वरात कधीच बोलत नाही. नाथ बाबांसारखं महाराज शांतता महाराजांमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज या जर संतांसारखी संगत जर आपल्याला लागली तर महाराज आपल्याला दुःख कसं मिळायला पाहिजे महाराज. पण कधीतरी काय होतं माहितीये का, कधीतरी त्यांच्यापासून आपण दूर होतो, दूर जातो आणि महाराज आपल्या पदरामध्ये दुःख पडतं. विठ्ठल विठ्ठल मनुष्य जीवनाची ही संगत आणि मनुष्य जीवन यांची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे. महाराज मनुष्याला ही संगत ही महाराज फार महत्वाची आहे. जर का महाराज 10 माळकरी असतील ना,
10 माळकरी असतील ना आणि एक बिगर माळकरी असेल ना, तर महाराज त्या 10 माळकऱ्यांच्या महाराज माणूस पाया पडतो, पण त्या 11व्या माणसाच्या सुद्धा पाया पडल्याशिवाय राहत नाही. ही संतांच्या संगतीचं फरक आहे, संगतीचा परिणाम आहे. महाराज जर 5 असतील ना, तर एक त्याच्यामध्ये आपला गेला ना, तर काय म्हणतील, हा सुद्धा त्यांच्यातलाच असेल. हा संगतीचा परिणाम आहे. महाराज पाण्याने काय करावं, पाण्याने गरम तव्याची संगत केली, परिणाम काय झालं, त्याचं अस्तित्व संपल्या गेलं. त्याच पाण्याने गटारीच्या पाण्याची संगत केली, त्याची महाराज परिणाम काय झालं, तर त्या पाण्याची किंमत कमी झाली. महाराज त्याच पाण्याने स्वाती नक्षत्रातल्या शिंपल्याची संगत केली, महाराज परिणाम काय झाला, तर महाराज मोती झाला. पाण्याचा थेंब वेगवेगळा होता का, पाणी पडताना वेगळं पडलं होतं का, नाही महाराज, पाण्याचा थेंब एकच, पाणी एकच, पण संगत बदलली, परिणाम काय झाला, किंमत बदलली. विठ्ठल विठ्ठल हो महाराज, म्हणून संगत ही महत्वाची असावी लागेल. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू साधू संगे नाडला, हे साधू साधू संगे नाडला, साधू साधू संगे नाडला, हे ढेकणाच्या संगे हिरा संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. महाराज संगतीचा परिणाम, जर वाईटाच्या संगतीत गेले तर वाईट झाल्याशिवाय राहत नाही, आणि चांगल्याच्या संगतीत गेले तर चांगले झाल्याशिवाय कधीच राहत नाही. महाराज उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या दिंडीतील युवक तरुण. महाराज जर आमचे तरुण जर महाराजांच्या संगतीत आलेच नसते, गणेश बाबांच्या संगतीत आलेच नसते ना, तर आम्ही तरुण सुद्धा या धोत्रावर कधीच दिसलो नसतो. कधीतरी आम्ही बरमोडा घातली असते, टी शर्ट घातलं असतं. महाराज यावेळेस कुठे असतो माहितीये का, कुठं, हॉटेलच्या दाराशी किंवा मोरबीवर पबजी किंवा काहीतरी कोणतरी गेम खेळत बसलो असतो. महाराज उत्तम उदाहरण संतांच्या संगतीचे हे तरुण आहेत. विठ्ठल विठ्ठल मग मला काही जणांनी प्रश्न केला की नामदेवराया, तुम्ही संतांच्या संगतीचं महत्व सांगितलं, त्यांच्यासारखी संगत कुठेच नाही, म्हणजे संतांचं महत्व आम्हाला पटल्या गेलं, संतांचं महत्व पटलं. महाराज मग या कलियुगामध्ये संतांच्याच बरोबर अजून कोण थोर आहे, अभंगाच्या द्वितीयाच्या. साधू थोर दाना, 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 साधू थोर दाना. Oh
साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी महाराज. मग या कलियुगामध्ये साधू कोणाला म्हणावा लागेल? आपल्याला रोज आपल्या गावामध्ये भगवे कपडे धारण करून येतात त्यांना साधू म्हणावं लागेल का? नाही. ते साधू येतात, घरामध्ये महिला असते आणि मग महिला साधू बाहेरून आवाज देतात आणि मग महिला बाहेर निघते. मग तो साधू म्हणतो, बाई तू फार पुण्यवान आहेस, तुझ्या पुण्यात कुठेच पारावर नाही, कुठेच पारावर नाही. पण महाराज काय आहे माहितीये का, तुझं नशीब आहे ना फार महाराज फार चमकलेलं आहे. पण तुला जे सोबत देतात ना ते शेवटपर्यंत तुला सोबत राहत नाही. तुझा पैसा किती कमावते पण पैसा तुला सोबत राहत नाही. हे असं काय काय सांगतात आणि मग म्हणतात दे बरं 100 का बाई काढते आणि देते 100. झाली ना खुश बाई. मग अरे महाराज काय पैसा आपण नेहमीच कमवतो पण पैसा शेवटपर्यंत राहतो का? नाही राहत. आपल्याच जवळचे कधीतरी दुरावल्या जातात महाराज, आपल्याच सोबतच्या शेवटपर्यंत साथ देतील का? नाही देत. महाराज तो कुठून काय काय जमा करतो आणि आणतो आणि ह्या बाईला सांगतो आणि मग बाई खुश होते आणि बाई देऊन टाकते 100. हे महाराज साधू, महाराज हे खरं साधू म्हणावे लागेल का? नाही. मग साधू कसा ओळखावा? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा. विठ्ठल विठ्ठल साधू थोर जाणा कलियुग. या कलियुगामध्ये साधूच थोर जाणावा लागेल. आणि महाराज मग पुढे जाऊन नामदेवराव म्हणतात इहलोकी जेणे सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेणो कदा. हा शरीर आहे ना महाराज या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर महाराज या शरीराचं नक्कीच सार्थक होतं. या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. आणि महाराज मग महाराज नामदेवराय शेवटच्या चरणात सांगतात की जर महाराज साधूंची संगत केली, साधू जर महाराज जे काही साधू बोलतात ना तेच खरं होतात. महाराज नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये नम म्हणे गाय दूध एक सार, 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 नम म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंकार वर्तात से, साधू निरंकार वर्तात से, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. हे साधू निरंकार साधू निरंकार वर्तात से, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी
साधू निरंतर वर्ते तैसा. महाराज शेवटला जाता जाता साधू निरंतर वर्ते तैसा. साधू जे म्हणतात ते खरं होतं आणि तेच खरं होतं. शेवटचा दृष्टांत सांगतोय का, ते आधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल महाराज ज्यावेळेस आपली 11-11-11 यावेळेस दिंडी निघाली, पहिलीच दिंडी निघाली. आणि पहिल्याच दिंडी निघाल्यानंतर ज्यावेळेस आपली दिंडी टाकी पठारला ज्यावेळेस होती ना, त्यावेळेस फुलनाथ बाबा असे म्हणाले की ही दिंडी उत्तरोत्तर या दिंडीची प्रगती होत राहील आणि दिवसेंदिवस वर्षानुवर्ष ही दिंडी मोठी होत जाईल. महाराज साधू निरंतर वर्ते तैसा. विठ्ठल विठ्ठल महाराज बाबा ज्या वेळेस काम करतात ना, बाबा ज्या वेळेस धडपड करतात ना, महाराज बाबांचं काही स्वार्थ आहे का त्यात? नाही. बाबा निस्वार्थ सेवा करतात. महाराज आपल्याला समाजाची महाराज सेवा करतात. महाराज काय होतं, महाराज बाबा सुद्धा म्हणतात या दिंडीची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. ही दिंडी दिवसेंदिवस मोठी होत राहील. 200 चे 400, 400 चे 600, 600 चे 800 आणि महाराज 800 च्या 1000 लोकांपर्यंत दिंडी पोहोचलेली आहे. साधू निरंतर वर्ते तैसा. विठ्ठल यथामती यथावकाश अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं आहे गुरुवारी योगेश महाराज घरत, गणेश बाबा भालेराव आणि तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने हे ज्ञान पदरी पडलं. महाराज तुमच्या समोर प्रकट करण्याचा मला योग माझ्या महाराजांच्या वतीने आलं. ज्यांच्याकडून दिंडी कमिटीच्या वतीने ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली, दिंडी कमिटीचं धन्यवाद आभार मानतो. महाराज गायनाची साथ आमच्या शहापूर तालुक्याचे वैभव हरिभक्त पर्यंत आदरणीय अशोक महाराज घरत यांनी सुंदर अशी गान कोकिलास ही त्यांना पदवी आहे, सुंदर गायनाची साथ केली. त्यांचा सुद्धा धन्यवाद देतो. महाराज सुंदर अशी कोणाचाही नामोल्लेख न करता प्रत्येक तरुणाचा इथे मला सपोर्टच आहे. सर्वांना धन्यवाद देतो. आणि आजच्या कीर्तना करता आदरणीय बाबांची उपस्थिती आजच्या कीर्तना करता महाराज लावली, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्यांच्या चरणी विनम्र अभिवादाने प्रणिपात करतो. माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि आजची सेवा इथेच संपवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.